पावसाळा सुरू झाला आहे आणि घरात भजी होणार नाही असं कधीच होणार नाही. बाहेर पाऊस चालू आहे तर ॲटोमॅटिकच इथे आपल्याला घरात काहीतरी कांद्याची भजी किंवा बटाट्याची भजी करण्याची इच्छा तर नक्कीच होते. आणि आज आपण बनवणार आहोत कांदा आणि बटाट्यापासून मिक्स अशी भजी आज आपण बनवणार आहोत. आणि ह्या भजीसोबत सॉस किंवा चटणी खूपच छान लागते. तर तुम्हाला कशाबरोबर भजी खायला आवडते नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी आपण इथे बटाटा घेतलेला आहे. बटाटा कच्चा आणि वरची साल काढून घेतलेला आहे. तर त्याचे असे पातळ पातळ काप करायचे आणि उभट पातळ असे आपल्याला या बटाट्याचे काप करून घ्यायचे आहे. हे अशा पद्धतीने आपण जसं बारीक बारीक कांदा आपण लांब कापणार आहोत त्याच पद्धतीने बटाटासुद्धा असा लांब पातळ असा आपण इथे कापून घेतले आहे. आता आपण कांदा कापायला घेऊयात. तर 2 मीडियम साईजचे कांदे इथे मी घेतलेले आहेत. ते सुद्धा आपण उभे आणि पातळ असे कापून घेणार आहोत. बटाटा कांदा कापून झाला आहे. आता त्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या देखील बारीक चिरून घेणार आहोत. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर सुद्धा आपण इथे चिरून घेऊयात. कढीपत्ता देखील मी या ठिकाणी चिरून टाकत आहे. कढीपत्ता ऑप्शनल आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल. आणखीन यामध्ये ॲड करणार आहे थोडीशी कस्तुरी मेथी आणि चवीनुसार मीठ. आता ह्याच्यामध्ये आपण ओवासुद्धा घालणार आहोत. आणि आता मळण्यासाठी आपण इथे घेतलेले आहे 1 वाटी तांदळाचं पीठ. तर 4 वाटी मी इथे बेसन पीठ घेतलं आहे. थोडीशी हळद आपण यामध्ये घालणार आहोत. आणि आता हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव कालवून घेऊयात. या ठिकाणी थोडंसं पीठ मला आणखीन गरजेचं वाटलं आहे त्याच्यामुळे मी इथे अर्धी वाटी आणखीन पीठ घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार कमी जास्त करू शकता. तर इथे आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे. आणि इथं तेल आपण तापवत ठेवलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण ही भजी छानपैकी अशा पद्धतीने सोडून खरपूस असं तळून घ्यायचं आहे. सुरुवातीला गॅस इथे आपण मोठा ठेवला होता आणि आता मध्यम आचेवर ठेवून ह्यामध्ये भजी सोडलेले आहेत. खालच्या बाजूने चांगले लालसर खरपूस तळले गेले की मग आपण दुसऱ्या साईडनेही चांगलं तळून घ्यायचं आहे. भजी आतपर्यंत चांगले तळले जातील आणि कच्चे राहणार नाहीत याची आपण दक्षता घ्यायची आहे. हे पहा आता खालच्या साईडने चांगले लालसर तळून झाले आहे. आता वरच्या साईडने जिथे आपले पिवळसर भाग दिसत आहेत ते सुद्धा आपल्याला चांगलं तळून घ्यायचं आहे. म्हणजे भजी खायला खरपूस लागतात आणि आतून पिठोळ लागणार नाहीत. शेवटी थोडा वेळ मी इथे गॅस मंद करून 2 ते 3 मिनटं ही भजी चांगले तळून घेतली आहे. तर इथे आपली भजी चांगली तळून झाली आहेत. तर आता ही डिशमध्ये काढून घेऊयात. छानपैकी इथे आपली भजी खाण्यासाठी तयार आहे आणि डिश पण आपण इथे सर्व केली आहे. तर चला भजी खाऊन स्वाद घेऊया. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच काही व्हिडिओंसोबत. धन्यवाद.